वसई तालुक्यातील विरार नारंगी रोडवरील चामुंडनगर आणि विजयनगर यांच्यामधील रमाबाई अपार्टमेंट या 4 मजली इमारतीचा मागील भाग कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे। इमारतीचा हा भाग खाली असलेल्या चाळीवर कोसळला। यामध्ये अनेक रहिवासी अडकल्यानं बचाव कार्य तातडीनं सुरू करण्यात आलंय। वसई विरार महानगरपालिका अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या 2 टीम्स बचाव कार्य करत आहेत। आतापर्यंत 11 जणांना ढिगाऱ्याखालनं बाहेर काढण्यात आलं असून त्यांना विरार आणि नालासोपारा येथील विविध रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। या दुर्घटनेमध्ये दुर्दैवानं दोघांचा मृत्यू झालाय, ज्यामध्ये 24 वर्षीय आरोही ओंकार जोविल आणि 1 वर्षाची उत्कर्षा जोविल यांचा समावेश आहे। त्यांना अनुक्रमे प्रकृती हॉस्पिटल आणि चंदनसार हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आलं। इतर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जखमींपैकी प्रभाकर शिंदे वय 57, प्रमिला प्रभाकर शिंदे वय 50 आणि प्रेरणा शिंदे वय 20 यांना रिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। तसंच विशाखा जोविल वय 24 आणि मंथन शिंदे वय 19 यांना प्रकृती हॉस्पिटलमध्ये तर संजय सिंग वय 24 यांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला। बचाव कार्य अजूनही सुरू असून ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। प्रशासनाकडून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। कामाला लागलेले आहे। आपण आता या क्षणी हीच प्रार्थना करूया की जे जीव तिथे अडकलेले आहे त्यांना लवकरात लवकर त्यांना तिथनं रेस्क्यू करण्यात आपल्या सगळ्यांना यश येईल आणि त्यांचे जीव वाचवण्यामध्ये आपल्याला यश येईल। स्थानिकांनी देखील तुमच्याशी संवाद साधला, कशी मदत मिळेल? बघा ते आता खरं या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ते सुद्धा सगळे पॅनिक झालेले आहेत। त्यांचं सामान आता जे अर्धे बिल्डिंगमध्ये आहेत, जे बिल्डिंग आता आहे अस्तित्वात त्यामध्ये त्यांचं सामान राहिलेलं आहे, ती काळजी त्यांना लागलेली आहे की त्यांच्या सामानाचं नुकसान होईल, त्यांचं सगळ्या आयुष्यभराची कमाई तिकडे लागलेली आहे। त्यामुळे ते पॅनिक झालेले आहेत, पण त्यांना दिलासा दिलेला आहे। त्यांना आता आपण सुरक्षित अशा निवारा ठिकाणी आपण त्यांचं शिफ्ट करतो आणि त्यांना आपण हे आश्वस्त केलेलं आहे की हे रेस्क्यूचं काम झाल्यावरती एनडीआरएफची टीम त्यांचं सुद्धा सामान काढण्यासाठी त्यांना मदत करेल। पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कुठेतरी अशा घटना घडतायत। बघा आता आपण दोषारोप करण्याची ही वेळ नाहीये, आता ही वेळ आहे माणुसकी दाखवण्याची आणि सगळ्यांनी मिळून आपण त्यांचे जीव जे आहेत ते वाचण्यासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे आणि आपल्याच्याने जी मदत होईल ती आपण केली पाहिजे। आता इथे याच कंडिशन मध्ये 7 ते 8 इमारती अजून आहे। वारंवार सांगून सुद्धा स्थानिक लोक खाली करत नाहीत आणि महानगरपालिकेचे अधिकारी याच्यामध्ये काही कारवाई करत नाही। आता एक इमारत तुटली, एक अपघात झालेला आहे, तर उद्यापासून त्याच्यात दुसऱ्या उपाययोजना काय करेल? मला असं वाटतं की ज्या अशा धोकादायक इमारती आहेत त्यांना महानगरपालिकेने नोटीस जर दिलेल्या असतील तर तिथल्या रहिवाशांनी सुद्धा समजून त्या रिकामी केल्या पाहिजेत, कारण की आपल्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही आहे आणि त्यांना जी काही मदत महानगरपालिकेतर्फे बाकीच्या गोष्टींसाठी आवश्यक आहे ती मी आयुक्त सरांना स्वतः पर्सनली रिक्वेस्ट करेन की अशा इमारतीतल्या लोकांना ती मदत त्यांनी केली पाहिजे। पण जीव महत्त्वाचा आहे, जीव वाचवण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे असं मला वाटतं। एनटीव्ही न्यूज मराठी, वसई।